कुठे अजून आपल्याला एवढं लांब जायचंय? ओके ठीक आहे, जाऊया चला. पायवाट कितीही खडकाळ असो, नदी ओहळ कितीही ओलांडावे लागो, पण मुलांच्या हातून शाळेची पाटी सुटू नये म्हणून मी कायम प्रयत्नशील राहील. आज ते शाळेत येतील, अक्षरं ओळखतील, हळूहळू स्वप्न विणतील. हाच माझ्या तळमळीचा, माझ्या प्रयत्नांचा, माझ्या स्वप्नांचा विजय असेल. मी एक शिक्षिका आहे. मला माहीत आहे शिक्षण ही खरी शक्ती आहे आणि प्रत्येक मुलाला त्या शक्तीपर्यंत पोहोचवणे हे माझे आयुष्यभराचे ध्येय आहे. ओढे, ओहळ, डोंगर, दऱ्या, चिखल, पावसाचे थेंब कितीही अडथळे आले तरी माझ्या विद्यार्थ्यांना शाळेत आणणे हे माझे ध्येय आहे. मी त्यांच्या पालकांना वेळोवेळी भेटेन, त्यांच्या मनातील शंका अडचणी संयमाने ऐकेल. शेतमजुरी, रोजीरोटी, घरची जबाबदारी या कारणांनी जेव्हा ते मुलांना शाळेबाहेर ठेवू पाहतात तेव्हा मी त्यांना प्रेमाने समजावून सांगेन, शिक्षण ही खरी संपत्ती आहे जी तुमच्या मुलांच्या आयुष्यात कायम राहणार आहे. पालकांच्या डोळ्यासमोर मी त्यांच्या मुलांचे भविष्य रेखाटीन. आजचा हा शाळेतील एक दिवस उद्याच्या त्यांच्या यशाचा पाया आहे हे मी त्यांना पटवून देईन. शिक्षणामुळेच त्यांच्या मुलाचे जीवन बदलणार आहे. त्यांना नवीन संधी मिळणार आहे. समाजात मानाने पुन्हा उभे राहता येणार आहे. माझे विद्यार्थी शाळेच्या आणि शिक्षणाच्या प्रवाहापासून बाहेर जाऊ नयेत हेच माझे सर्वात मोठे ध्येय आहे. त्यांना ज्ञान, संस्कार, आत्मविश्वास आणि स्वप्न देणारी शाळा हीच त्यांची खरी दुनिया आहे आणि त्यांना त्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचविणे हीच एक शिक्षिका म्हणून माझी खरी जबाबदारी आहे. शिक्षण ही खरी संपत्ती आहे. पैसा, मालमत्ता, दागदागिने हे आज आहेत, उद्या नाहीसे होतील. परंतु शिकलेले ज्ञान कोणत्याही वादळात, कोणत्याही संकटात हरवत नाही. धन हरवलं पुन्हा मिळवता येतं, मालमत्ता नष्ट झाली उभी करता येते, पण ज्ञान एकदा आत्मसात केलं की ते आयुष्यभर आपल्यासोबत राहून आपल्याला संकटातून बाहेर काढतं, यशाच्या वाटा दाखवतं. शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो, चल कपडे घालून तयार दिशा मिळते आणि आपण जाऊया शाळेमध्ये लगेच. प्रकाशाकडे जाण्यास सक्षम होतो. मला माझ्या विद्यार्थ्यांना हे ज्ञान देऊन सक्षम करायचं आहे. म्हणून मी त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात